मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम यंदाही पूर्ण झालेलं नाहीये। इंदापूर आणि माणगाव बायपासचं काम अद्याप रखडलंय, त्यामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। कोलाड, कोलेटी आणि नागोठाणे या परिसरात पुलांची कामं सुरू आहेत। नागोठाणे इथं पुलाजवळील रस्ता हा दुभंगलाय, त्यामुळे वाहतूक सर्व्हिस रोडवरून सुरू आहे। खड्ड्यांमुळे प्रवासी त्रासात आहेत। अधिक हा त्रासदायक प्रवास ठरतोय। वाहन चालक, प्रवासी आणि पर्यटकांमध्येही तीव्र नाराजी आहे। मुंबई गोवा महामार्गाची रखडपट्टी यावर्षी देखील चालू आहे। आपण जर का पाहिलं तर गेले 17 वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं जे चौपदरीकरणाचं काम आहे ते रखडलेलं आहे। आता आपण रायगड जिल्ह्यामधल्या माणगाव मध्ये आहोत। या ठिकाणी जर का पाहिलं तर माणगाव आणि इंदापूरचे जे बायपासचं जे महत्त्वपूर्ण काम आहे ते गेली अनेक वर्षांपासून रखडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण आता माणगाव तालुक्यातल्या कळमजा मधल्या नदीवर आहोत। या ठिकाणचा जो पूल आहे तो आजही अपूर्ण आहे। त्याचबरोबर रेल्वेचं क्रॉसिंग आहे त्याचं देखील अद्याप काम झालेलं नाही। एकंदरीत पाहिलं तर आताही या कामाचे आपण एक गर्डर समोर पाहू शकतो। ह्या गर्डरचं देखील काम अपूर्ण आहे। एकंदरीत पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई गोवा महामार्गाचं जे माणगाव बायपासचं काम आहे ते अपूर्ण आहे। त्याचबरोबर इंदापूरचं बायपासची अवस्था देखील तशीच आहे। त्याचप्रमाणे जर आपण काही दिवसापूर्वीची घटना पाहिली तर मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे इथला जो पूल बनला होता, जो नुकताच वाहतुकीचा चालू झाला होता, त्या पुलाला देखील वरच्या स्लॅबला तडे गेले होते किंवा स्लॅबला भेगा पडल्या होत्या। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड।